नमस्कार, जय हिंद, जय शिवराय, जय जय शिवराय, जय जय श्रीराम। हे हिंदवी स्वराज्य व्हावे हितो श्रींची इच्छा। आज आम्ही ट्रेकसाठी हरिहर आणि भास्करगड हे दोन किल्ले निवडले होते। आम्ही पहाटेच हरिहर किल्ल्याच्या बेसलाच म्हणजे निरगुडपाडा येथे पोहोचलो होतो। येथे आम्ही सकाळची न्याहारी केली आणि हरिहर किल्ला हर्षेवाडी येथून आम्ही चढण्यास प्रारंभ केला। सकाळचे 5:30 वाजले होते। आमच्यासोबत एकूण 34 मित्र होते। सर्वांनी हा ट्रेक व्यवस्थितरित्या पूर्ण केला होता आणि आम्ही हरिहर हा किल्ला सकाळी 10 पर्यंत पूर्ण करून पुढील किल्ला येथूनच 2 किलोमीटर असलेला भास्करगड म्हणजेच बसगड ह्या किल्ल्यापाशी पोहोचलो। आम्हाला आता भूक लागली होती, त्यामुळे किल्ल्याच्या पायथ्याशीच असलेल्या झोपडीच्या अंगणामध्ये आम्ही सर्वजण घरून आणलेले जेवण एकत्र बसून जेवलो। सर्वांनी आणलेले पदार्थ आम्ही एकमेकांना वाटले आणि छानपैकी सहभोजन केले। आमच्या मित्रांपैकी काहींना घरी जाणे होते, म्हणून त्यातले 7 मित्र पुन्हा एका जीपच्या द्वारे आपापल्या घरी पोहोचले। उरलेले बाकी सर्व मित्र आम्ही भास्करगड म्हणजेच बसगडकडे निघालो। रस्त्याच्या पलीकडूनच भास्करगडकडे जाणारा मार्ग आहे। आम्ही थोडीशीच विश्रांती घेऊन 11:15ला गड चढण्यास प्रारंभ केला। सूर्य डोक्यावर होता, त्यामुळे उकाडा जाणवत होता, पण गडावर वनसंपदा छान असल्याने हवेतील गारवा आम्हाला थकवा जाणून देत नव्हता। 1 डोंगर, 2 नगर असे 3 डोंगर पूर्ण केल्यानंतर आम्हाला गड नजरेस पडला। ह्या किल्ल्याची वाट एकच असल्याने चुकण्याची शक्यता नाही। किल्ल्याच्या डोंगर वाटेने मागील बाजूस कातळात कोरलेल्या पायऱ्यांची वाट आहे। किल्ला अद्भुत आणि रचना मोहित करून टाकणारी आहे। हा किल्ला जीवधन किल्ल्यासमस्त भासत होता। येथील दगड कोरून किल्ल्याची बांधणी केलेली आहे। येथे मोठ्या प्रमाणात गडसंवर्धन केल्यामुळे येथील जुनी बांधकामे पुनर्जीवित झाल्याचे दिसते। या सर्व गडसंवर्धन केलेल्या संस्थांचे धन्यवाद। अनेक गडप्रेमी हरिहर किल्ल्याकडे धावत असतात, पण हा इतका छान असलेला किल्ला या किल्ल्यापासून केवळ 2 किलोमीटर अंतरावर असून देखील दुर्लक्षित आहे। नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडे आणि इगतपुरीच्या उत्तरेस त्र्यंबक डोंगर रांग पसरलेली आहे। ही रांग 2 भागात विभागलेली आहे। एका भागात बसगड म्हणजेच भास्करगड आणि हरिहर हे गड आहेत, तर दुसऱ्या भागामध्ये ब्रह्मगिरी, अंजनेरी हे किल्ले येतात। प्राचीन काळामध्ये नालासोपारा, डहाणू, वसई ह्या बंदरांतून उतरणारा मार्ग वेगवेगळ्या घाटमार्गाने नाशिक या शहराकडे वळवला जात असे। त्यापैकी गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी बसगड म्हणजेच भास्करगड ह्या किल्ल्याची निर्मिती झाली असावी। त्र्यंबक डोंगर रांगेच्या दक्षिण टोकावर असलेल्या या किल्ल्याचा इतिहास फारसा अस्तित्वात नाही। कातळात खोदलेल्या किल्ल्यांवर जाताना सर्पिलाकार मार्ग व पाण्याची सातवाहनकालीन येथे अनेक पाण्याची टाकी आहेत। इसवी सन 1271 ते 1308 पर्यंत हा किल्ला देवगिरीच्या अधिपत्याखाली होता। नंतर बहामनी, पुढे निजामशाही यांच्याकडे हा किल्ला होता। निजामशाहीच्या काळात म्हणजे 1629 मध्ये शहाजी राजांनी हा किल्ला घेतला, तेव्हा भास्करगड त्यांच्या ताब्यात होता। 1633 मध्ये शहाजी राजांकडून हा किल्ला मोगलांनी घेतला। 1670 मध्ये शिवरायांचा पेशवा मोरोपंत पिंगळे यांनी हा किल्ला जिंकून घेतला। 1688 मध्ये मोगलांनी भास्करगड पुन्हा जिंकून घेतला। इसवी सन 1730 मध्ये कोळ्यांनी हा किल्ला घेतला आणि पुढे 1818 पर्यंत किल्ला पेशव्यांच्या ताब्यामध्ये होता। भास्करगडाचा माथा हा बेसाल्ट खडकाचा बनलेला आहे। किल्ल्याचा मुख्य आकर्षण म्हणजे कातळात खोदून काढलेल्या सर्पिलाकार जिना। असमान उंचीच्या पायऱ्या असल्यामुळे जिन्यांच्या दोन्ही बाजूस 10 फूट उंचीच्या कातळ भिंती आहेत। जिन्याचा मार्ग पश्चिमाभिमुख
प्रवेशद्वारासमोर घेऊन जातो. प्रवेशद्वार कमानीच्या महिपत मातीत गाडलेल्या गेलेल्या आहेत, परंतु सध्या या गडावरती चांगल्या प्रकारे गड संवर्धन झाल्यामुळे त्या मोकळ्या झालेल्या आहेत. प्रवेशद्वाराच्या आतील रचनेवरून पहारेकरांसाठी देवड्या या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. प्रवेशद्वारातून किल्ल्यात आत गेल्यानंतर समोरच उजव्या बाजूला 2 वाटा फुटतात. या दोनही वाटा किल्ल्याच्या पठारावर जातात. या पायवाटेने 10 मिनिटे पुढे गेल्यानंतर विस्तीर्ण असे पठार आहे. किल्ल्यावर पठाराच्या पडक्या वास्तूंचे त्याचप्रमाणे मंदिराचे अवशेष आपल्याला पाहावयास मिळतात. येथे दगडात कोरलेले हनुमानाची मूर्ती आपल्याला पाहावयास मिळते. भास्करगडकडे येण्यासाठी खोडाळ्यातून त्र्यंबकेश्वरला जाऊन निरगुडपाडा ह्या गावाच्या अलीकडे एक कच्चा रस्ता फणीच्या डोंगराच्या उजव्या बाजूला येतो. बसगडच्या पायथ्याशी पोचल्यानंतर केवळ 1.5 तास मळलेल्या पायवाटेने आपण चढाई केल्यानंतर कातळकड्याच्या पाशी पोहोचतो. येथून उजव्या बाजूला जाणारी पायवाट कातळकड्याला वळसा घालून खोदलेल्या पायऱ्यांपाशी नेते. पायऱ्या चढून गेल्यानंतर प्रवेशद्वारावर किल्ल्यात प्रवेश करतो. कसारा किंवा नाशिक मार्गे इगतपुरी गाठावे. इथून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी बस पकडावी. वाटेत असणाऱ्या निरगुडपाडा हे भास्करगडच्या पायथ्याचे गाव. तर मित्रांनो, हा किल्ला आपण जरूर पाहावा. अतिशय सुंदर किल्ला आहे. आपले किल्ले, आपली देवालये, आपल्या पुरातन वास्तू, आपला ऐतिहासिक ठेवा याचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपण सर्वांवर आहे. अशा ठिकाणी आपण कोणत्याही प्रकारचा केरकचरा करू नये, प्लास्टिकचा कचरा करू नये. त्याचप्रमाणे येथील ऐतिहासिक वास्तूंची अवहेलना होणार नाही अशी वागणूक आपली असायला हवी. त्याचप्रमाणे या ऐतिहासिक वास्तूंवर आपली नावे रेखाटणे हे देखील चुकीचे आहे. आपण हरिहर किल्ल्यासोबतच हा किल्ला देखील सहज करू शकतो. आपलं वेळेचं नियोजन व्यवस्थित असल्यास हा किल्ला पूर्ण करता येतो. आम्ही देखील हा किल्ला 11:15 वाजता सुरुवात करून उतरण्यासाठी आम्हाला 3 वाजले होते. अशा प्रकारे नियोजन केल्यास आपण दोनही किल्ले व्यवस्थित आपल्याला पाहता येतात. मित्रांनो, जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा.